नमस्कार. मी प्रणव महाजन. आमच्या मराठा हिस्ट्री या युट्यूब चॅनल तर्फे तुम्हा सर्वांचे इथे मनपूर्वक स्वागत करतो. प्रथम आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल घनश्यामदास सराफ कॉलेजचे प्राचार्य अमेय तानवडे, अमोल हर्डीकर आणि इतर सर्व प्रोफेसर मंडळी जी या उपक्रमामध्ये सहभागी आहेत त्या सर्वांचे मनपूर्वक आभार. आजचा जो विषय आहे आपला शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने, या विषयाला आपण आता सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी थोडक्यात परिचय द्यायचा. आमचा परिचय ऑलरेडीच दिलेला आहे, परंतु मी प्रणव महाजन आणि माझा मित्र उमेश, आम्ही मराठा हिस्ट्री या युट्यूब चॅनल सुरू केलं. बाय प्रोफेशन मी एक कम्प्युटर इंजिनियर आहे आणि उमेश एक उद्योजक आहे. परंतु इतिहासाची आवड आणि मिळालेलं योग्य मार्गदर्शन, जसं आम्हाला योग्य गुरु लाभले, गुरुवर्य श्री निनाद बेडेकर यांच्या विंग्स खाली असं म्हणता येईल की आम्ही अभ्यासाची सुरुवात केली आणि मग त्यातून इतिहासाविषयी आवड निर्माण व्हावी आणि इतिहासाविषयी असलेले गैरसमज दूर व्हावेत या प्रयत्नातनं आम्ही हे मराठा हिस्ट्री युट्यूब चॅनल सुरू केलं होतं. त्याचा प्रवास गेली 5 वर्ष अव्याहत सुरू आहे आणि सुमारे 2.25 ते 2.5 लाख प्रेक्षक आमच्याशी जोडले गेलेले आहेत या चॅनल थ्रू. त्यातून आम्ही नवीन नवीन व्हिडिओज प्रक्षेपित करत असतो. तर आजच्या या विषयाला आपण सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने. शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक होता, तो राज्याभिषेक कधी झाला, राज्याभिषेक कसा झाला, राज्याभिषेकामागची गरज काय होती, प्रेरणा काय होती आणि राज्याभिषेकाचे परिणाम काय होते, आणि एकंदरच छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी उभ्या महाराष्ट्राला तेव्हाच नाही तर आताही गारुड घातलेले आहे, हे व्यक्तिमत्व काय होतं, त्या व्यक्तिमत्वाचे काही पैलू आपल्याला उघडून पाहता येत आहेत का, ह्याचा आपण इथे अगदी या थोडक्या वेळामध्ये प्रयत्न करणार आहोत. तर मी माझा मित्र उमेश याला विनंती करतो की तो सुरुवात करेल या सेशनला. नमस्कार. प्रणव म्हणाला तसं विषयाला हात घालण्याआधी मी सर्वप्रथम घनश्यामदास सराफ कॉलेज, त्या कॉलेजचे सर्व अधिकारी, प्राचार्य, माझे प्रोफेसर मित्र सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद म्हणतो त्यांना की आम्हाला त्यांनी बोलायची आज संधी दिली. आणि आता 16 जून का, आता इथे तुम्हाला स्लाइडवर सुद्धा 3 दिसत आहेत तारखा. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, 6 जून 1674 आणि 16 जून 1674. आता या 3 तारखा काय आहेत? आता पहिलं म्हणजे गोंधळून जाऊ नका. एक तर सगळ्यात सोपं मी सांगतो की एक पहिली आहे तिथं तिथी आहे, जे शालिवाहन शके, जो हिंदू कालगणना आपण म्हणतो ज्याला, त्या कालगणने प्रमाणे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला हा राज्याभिषेक रायगडावर पार पडला. जसं आपण वेगवेगळे सण आपल्याकडे साजरे करतो, म्हणजे गणपती आहे, दिवाळी आहे, ही तिथीने साजरी करतो, म्हणजे ती दरवर्षी एकाच पर्टिक्युलर दिवशी नाहीये, ती दरवेळी वेगळी येते. तशीच हल्ली राज्याभिषेक पण वेगळ्या दिवशी येतो. 6 जून 1674 ही त्याची झाली जुलियन तारीख. आता आपण पहिल्यांदा थोडंसं मागे जाऊया. मी पुन्हा एकदा सांगतो, आम्ही काही दोघंही वक्ते असे नाही, पण आम्ही नेहमी आमचा जेव्हा कार्यक्रम असतो कुठेही, तेव्हा पहिल्यापासूनच आम्ही हे ठेवला होता एक नियम म्हणूया, की आम्ही दरवेळी हेच ठरवायचो की आम्ही लेक्चर देणार आणि समोरचे ऐकणार, असं नाही, ते इंटरॅक्टिव्ह पाहिजे. पण आपल्या वेबिनारच्या काही हे असतात, मर्यादा असतात, त्या समजू शकतो. म्हणून सुद्धा आम्ही आजही हेच म्हणतो की जास्तीत जास्त वेळ आम्ही Q&A साठी देऊ. हे मी तुम्हाला अगदी व्यवस्थित तुम्हाला त्याची थोडक्यात ओळख करून देतो. तर आता सगळ्यात पहिल्यांदा हे जुलियन आणि ग्रेगोरियन काय प्रकार आहे तो आपण बघून घेऊया. एक तर त्या नावातच सगळं काही आहे. जुलियन म्हणजे जुलियस सीझरने शोधलेलं कॅलेंडर आणि ग्रेगोरियन म्हणजे ग्रेगरी पोपने शोधलेलं काय म्हणूया बनवलेलं कॅलेंडर. आता जुलियन कॅलेंडर हे कॅलेंडर इसवी सन पूर्व 46 जुलियसने बनवलं. आता जुलियस सीझरचं राज्य इतकं मोठं होतं की एखादा निर्णय, प्रशासकीय निर्णय असेल किंवा काही सेलिब्रेशनचा निर्णय असेल, तो त्यांनी घेतला की एखाद्या दिवशी तो साजरा करायचा आहे, की तो त्याच्या राज्याच्या दुसऱ्या टोकात पोहोचून तिथे ते साजरं होईपर्यंत तो दिवस निघून गेला असायचा. हे त्याच्या लक्षात आलं की त्याच्यामुळे सगळं मिसमॅनेज होता येते, म्हणून त्याने इसवी सन पूर्व 46 हे जुलियन कॅलेंडर तयार केलं. आता हे जुलियन कॅलेंडर त्याच्या पुढे जवळजवळ 1600 वर्ष वापरत होतं. आता जो ग्रेगरी पोप होते त्यांना हे लक्षात आलं की याच्यामध्ये जसा जसा वेळ जातोय तसा तसा त्याच्यामध्ये 10 दिवसाचा डिफरन्स तयार झालाय. हा डिफरन्स कसा असतो ते मी आपल्या उदाहरणाने तुम्हाला सांगतो. उदाहरणार्थ, संक्रांत आपण सगळे लहान असताना आपण ती 14 जानेवारीला साजरी करत होतो, सगळ्यांनाच माहिती असेल. पण हल्ली तुम्ही कॅलेंडर्स बघितली असतील गेल्या 4 वर्षातली किंवा 5-1 वर्षातली, आणि आता पुढेही बघाल ती 15 जानेवारीला यायला लागली संक्रांत. आता तो एक दिवस कसा सरकला पुढे, तर दर 73 वर्षांनी संक्रांतीचा दिवस एक दिवस पुढे जातो. त्याच्यामुळे तुम्हाला गंमत सांगतो, आपल्या इतिहास हा विषय म्हणून, ज्या वर्षी पानिपत झालं 1661 साली,
त्या बरोबर. 1661 साली ही संक्रांत 10 जानेवारीला होती, ती 14 जानेवारीला नव्हती. आपण बरेच जण असा गैरसमज आहे की पण पानिपतचं युद्ध मात्र 14 जानेवारीला झालं होतं. पण 14 जानेवारी 1761 ला आणि दत्ताजी शिंदे जे बुराडी घाटावर पडले, हुतात्मा झाले आणि बचेंगे तो और भी लढेंगे असं त्यांनी म्हटलं नजीब खान रोहिल्याला. ते सर्व तो सगळा प्रसंग 1760 म्हणजे पानिपतच्या एक दिवस एक वर्ष आधी, पण तो 10 जानेवारीला म्हणजे संक्रांतीच्या दिवशी घडलेला तो प्रसंग होता. सो आता 1761 मध्ये 10 जानेवारीला येणारी संक्रांत 2020 पर्यंत ती 14 नाही 15 जानेवारीला आली. कदाचित पुढच्या 60-62 वर्षांमध्ये, म्हणजे मी 73 वर्ष मगाशी म्हटलं तसं, पुढच्या एक 60-65 वर्षांनी, कारण ऑलरेडी 6-7 वर्ष झाली आहेत, ती 16 जानेवारीकडे शिफ्ट होईल. हे तुमच्या लक्षात येईल. सो ग्रेगरी पोपच्या हे लक्षात आलं की तो 10 दिवसाचा डिफरन्स येतोय, म्हणून त्याने ते सेटल करण्यासाठी 1582 मध्ये एक कॅलेंडर बनवलं, ज्याच्यामध्ये ही त्रुटी भरून काढली होती, जे ग्रेगोरियन कॅलेंडर म्हणून ते प्रसिद्ध झालं. युरोपात त्याचा सर्वत्र सर्वांनी ते ऍक्सेप्ट केलं. अर्थात ज्यावेळी असं एखादं कॅलेंडर बनवलं जातं किंवा कालगणना बदलली जाते, त्यावेळी लगेचच एखाद्याने बदलली आणि लगेच सगळ्यांनी ऍक्सेप्ट केली असं नसतं, त्याला विरोध होतो, बरंच काही असतं. त्यामुळे ते कॅलेंडर ऍक्सेप्ट करायला सगळ्यांनी काही वेळ घेतला. तर ते कॅलेंडर इंग्रजांनी 1752 साली ऍक्सेप्ट केलं. सो मग तोपर्यंत 200 वर्ष इंग्रज म्हणजे ब्रिटिश त्यांचं जुलियन कॅलेंडरच वापरत होते. आणि आजच्या घडीला 2020 मध्ये किंवा आपण जे कॅलेंडर वापरतो ते ग्रेगोरियन कॅलेंडर आहे. आता ते आपण का वापरतो? कारण अर्थातच सोपं आहे की इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं, त्याच्यामुळे त्यांनी जी कालगणना आपल्यावर लादली ती आपण वापरत गेलो. नाहीतर आपण सुद्धा पूर्वी हिंदू कालगणना म्हणजे जे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी वगैरे आपलं जे चैत्र वैशाख महिने आहेत तसं कॅलेंडर वापरत होतो. पण आता जे ग्रेगोरियन कॅलेंडर वापरतो त्यामध्ये आणि त्या जुलियन कॅलेंडरमध्ये हा 10 दिवसाचा डिफरन्स आहे. त्याच्यामुळे ज्या लोकांचा नेहमीच असा प्रश्न असतो की आम्ही ते तिथीने साजरं करू, तारखेने साजरं करू का, तर त्याचं तारीख साजरी करायची असेल तारीख, तर मुळात 6 जून 1674 ला राज्याभिषेक झाला हे एकदम बरोबर आहे. ते हेनरी ऑक्झेंडनने त्याच्या डायरीमध्येच नोंद करून ठेवले. हेनरी ऑक्झेंडन हा तेव्हा आलेला इंग्रज अधिकारी रायगडावर, जो त्या सोहळ्याला उपस्थित होता. त्याच्या डायरीचं पान आज आपल्याकडे उपलब्ध आहे, इंटरनेटवर सुद्धा मिळतं. त्या डायरीच्या पानावर त्याने लिहून ठेवलंय की 6 जून 1674 ला राज्याभिषेक झाला. पण तो जुलियन कॅलेंडर बद्दल बोलतोय, कारण त्यावेळी जुलियन कॅलेंडर होतं आणि 1752 मध्ये ग्रेगोरियन कॅलेंडर आलं. त्यामुळे तो 10 दिवसाचा, तोपर्यंत हा डिफरन्स 10 दिवसाचा होता. तर ते म्हणून ते 16 जून 1674 म्हणजे आज खरा जे तारखेचा हट्ट करतात की आम्हाला तारखेने करायचं आहे, त्यांच्यासाठी खरी तारीख ही 16 जून असायला हवी आजच्या कॅलेंडर प्रमाणे. ते जर जुलियन प्रमाणे करणार असतील तर ठीक आहे, म्हणजे मग ते 6 जूनला करू शकतात. पण या सगळ्याचं म्हणजे काय म्हणूया आपण, एकच आहे ना, ह्या सगळ्याचं मला एवढंच म्हणायचं आहे की हा जो 10 दिवसाचा डिफरन्स होता, मी परत तेच सांगतो की ज्यावेळी ग्रेगरी पोपनी हे कॅलेंडर किंवा ब्रिटिश लोकांनी जेव्हा हे कॅलेंडर ऍक्सेप्ट केलं, जो 10 दिवसाचा डिफरन्स झाला, त्यावेळची एक गंमत सांगतो मुद्दाम. कालच प्रणवचं आणि माझं चर्चा करताना हा विषय आला होता की असं वाक्य म्हटलं होतं की 6.5 मिलियन ब्रिटन वेंट टू बेड ऑन 2 सप्टेंबर 1752 अँड वोक अप ऑन सप्टेंबर 14 1752. म्हणजे त्यांनी अशी योजना केली की 2 सप्टेंबरच्या रात्रीनंतर 3 सप्टेंबर उजाडला नाही, थेट 14 सप्टेंबर उजाडला, ती गॅप भरण्यासाठी. म्हणून ती गॅप भरून काढली आणि मग ते कॅलेंडर पुढे चालू केलं गेलं, ते हे ग्रेगोरियन कॅलेंडर जे आज आपण वापरतोय. सो असं ह्या 3 कॅलेंडर्स मधला डिफरन्स आहे. आता याही पुढे जाऊन मी एक गोष्ट सांगेन, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही अतिशय मोठी घटना आहे. जसं आपल्या प्राचार्य सरांनी सांगितलं की म्हणजे सगळ्या काय म्हणूया त्या कालमहिमेला छेद देणारी ती घटना होती की एखाद्या राजाने स्वतःचा राज्याभिषेक करून घेणं ही. त्याच्यामुळे त्यासाठी तारीख आणि तिथ्या यांच्यामध्ये अडकून न पडता आपल्याला जे योग्य वाटेल, आपल्या बुद्धीला जे पटेल त्या दिवशी तो राज्याभिषेक साजरा करावा, पण तो साजरा जरूर करावा. म्हणजे तुम्हाला एक जुनी आठवण सांगतो, मी आणि प्रणव राज्याभिषेकासाठी दरवर्षी रायगडावर जात होतो 2007 किंवा 8 पर्यंत, माझ्या लक्षात नाही. पण 2008 साली आम्हाला असं वाटलं की पाऊस जास्ती होता, काही जी काही कारण असतील, आम्ही रायगडावर जाऊ शकलो नाही. दुपारी 2 वाजता ठरलं की राज्याभिषेक हा झालाच, केलाच पाहिजे, घरगुती तर घरगुती. मी इकडनं पुण्याला गेलो गाडी काढून आणि तिकडे आम्ही प्रणवच्या घरी एक मूर्ती आणली, आमच्या हातातली शिवराज्याभिषेक म्हणजे शिवमुद्रेची अंगठी ठेवली, प्रणवच्या वॉलेटमध्ये पूर्वी एक शिवराई असायची, ती शिवराई त्याने ठेवली. नंतर आम्ही त्याला अभिषेक घातला आणि छोटेखानी राज्याभिषेक, 5-7 मित्र आम्ही जमलो
सगळ्यांनी शिवाजी महाराजांचं हेर खातं, शिवाजी महाराजांचं घोडदळ, नंतर पायदळ, नंतर त्यांचं सैन्य, नंतर त्यांची राज्य करण्याची पद्धत, या सगळ्यांवर नोट्स बनवून आणल्या. संध्याकाळी 6-7 मित्रांनी ते नोट्स वाचल्या एकमेकांसाठी. असा छोटेखानी राज्याभिषेक आम्ही साजरा केला. सो तेव्हा तिथी, तारखा याच्यामध्ये विशेष अडकून नाही पडलो. त्यामुळे महत्व हे आहे की त्या दिवसाचं महत्व समजून घ्या. बाकी राहिला भाग, तुम्ही कदाचित विचाराल की आम्ही कशा प्रकारे साजरा करतो, तर प्रिफरेबली आम्ही तिथीने साजरा करतो. कारण ही तिथी किंवा शिवराज्याभिषेक हा फक्त आमच्यासाठी एक दिवस नाहीये, तर आमच्यासाठी खरंच तो एक सण आहे. त्याच्यामुळे तो गणपती, होळी, दिवाळी याच्यासारखा साजरा केला गेला पाहिजे, या मताचे आम्ही तरी आहोत. त्यामुळे आम्ही तो तिथीने साजरा करतो. पण कोणाला तारखेने, अगदी जुलियन तारखेने 6 जूनला करायचा असेल तरी तो करावा, आणि 16 जूनला ग्रेगोरियन म्हणजे आजच्या जे कॅलेंडर आज वापरतोय त्याने करायचं असेल तरी तो करावा. आता 2020चे एक्सेप्शन सांगतो, लीप इयर आल्यामुळे ती तारीख 17 जून आहे. म्हणजे दर 4 वर्षांनी ती 17 जून येते, आणि अन्यथा ती 16 जून 1674 असते. बरोबर उमेश. जास्त कॉम्प्लिकेशन्स किंवा कन्फ्युजन झाले नाही अशा अपेक्षा करतो आम्ही. आता आपण राज्याभिषेकाचं महत्व काय होतं किंवा राज्याभिषेकामुळे स्थित्यंतर काय घडली हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. राज्याभिषेक आपण जो म्हणतो तो राज्याभिषेक साधारणतः 3 गोष्टींमध्ये याचं विभाजन करता येतं. एक म्हणजे राज्याभिषेकाचा झालेला विधी, राज्याभिषेकानंतर झालेलं राज्यारोहण आणि राज्याभिषेकाने घडवलेली स्थित्यंतर, म्हणजे त्यामुळे जी सांस्कृतिक क्रांती महाराष्ट्रामध्ये घडली तिचं महत्व. तर आपण आता हे जाणून घेण्याचा इथे प्रयत्न करूया थोडासा. तर प्रथम पाहूया राज्याभिषेक. आता राज्याभिषेक यापूर्वी कधी कोणाचा झाला नव्हता का 1674च्या आधी? तर तसं नाहीये. राज्याभिषेक पूर्वी व्हायचा दौलताबाद, म्हणजे आपण दौलताबाद म्हणतो, आहे खरं ते देवगिरी. नंतर त्याचा इस्लामी आक्रमणानंतर त्याचं नाव दौलताबाद झालं. देवगिरीवर राज्याभिषेक झालेले आहेत, किंवा साऊथला जे हम्पी आपण म्हणतो, जे विजयनगर साम्राज्य म्हणतो, तिथेही राज्याभिषेक झालेले आहेत. तालिकोटच्या लढाईनंतर म्हणजे 1565 नंतर तिथे सगळं ते राज्य लयाला गेलं, आणि ही राज्याभिषेकाची परंपरा तिकडनं खंडित झाली. म्हणजे आपल्याकडे राज्याभिषेक होत नव्हता का? तर असं नाहीये. राज्याभिषेक आधी होत होता, परंतु तिथीने साजरा, ओके, राज्याभिषेक आधी होत होता, पण तो ह्या इस्लामी आक्रमणांमुळे किंवा जे बाहेरून आक्रमणं झाली त्या सगळ्यामध्ये त्याला खंड पडला, हे मात्र नक्की म्हणता येईल. कारण की म्हणजे आपला राजा सिंहासनाधीश्वर होणं, या गोष्टीला खूप महत्व आहे. म्हणजे ज्यावेळी दक्षिणेमध्ये सुद्धा जे राजे होते, किंवा मी म्हटलं तसं मुघली आक्रमण झाली किंवा जी बाहेरची आक्रमण झाली, त्याच्यानंतर जिथे जे जे राजे होते, किंवा तुम्हाला उत्तरेमध्ये दिसेल राजपूत राजे होते, आता त्यांच्याकडे रोटीबेटीचा व्यवहार चालायचा. आता हे बघा, दरवेळी त्यांना दोष देण्यात अर्थ नाही. कदाचित आपण असं म्हणू, आपलं राज्य, आपली रयत, आपली जनता वाचवण्यासाठी असेल, पण त्यांनी मुघलांशी काय म्हणूया नमतं धोरण घेतलं, आणि ते त्यांचे अंकित झाले. आणि त्यांचे अंकित झाल्यावर काय झालं, यांना राजे असा खिताब दिला जायचा. पूर्वी राजे असा खिताब अनेक लोकांना आहे. त्याच्यामुळे राज्याभिषेक झालेले महाराज किंवा राजे आणि नुसता खिताब मिळालेले राजे, ह्याच्यामध्ये फरक आहे. सो हा जो दक्षिणेमधली पण अंकित राज्य होती, उत्तरेमध्ये पण राजपुतान्यात सुद्धा अंकित राज्य होती. अर्थातच मेवाडचं म्हणजे राणा प्रतापाचं राज्य याला अपवाद आहे, पण इतर जयपूरकडची घराणी वगैरे होतीच, ज्यांनी मुघलांशी हातमिळवणी करून अगदी असं म्हटलं जातं की स्त्रिया देण्यापर्यंत पण झालं, की लग्न त्यांची बादशहाच्या घराण्यात करून मग ते आपलं राज्य वाचवलं जायचं अशा प्रकारे. कारण की हे लोक नरसंहार करायचे, त्यावेळी राज्यावर वरवंटा फिरायचा. त्याच्यामुळे, आणि ते लोक जे उत्तर येते त्यांना पहिली त्याची झळ बसायची, दक्षिणेपर्यंत येईपर्यंत ती झळ थोडी थोडी कमी झालेली दिसायची असं दिसतं. पण त्यामुळे ही गोष्ट नक्की लक्षात घ्यायला हवी की राज्याभिषेक आधी सुद्धा होत होता. आता सभासद बखरीमध्ये एक छान वाक्य आहे. आता त्या वाक्याची बॅकग्राऊंड सांगतो. शिवाजी महाराजांना कोणी अंकित केलेलं नव्हतं, किंवा तुम्ही राजे व्हा, आम्ही तुम्हाला मान्यता देतो, अशी तर कोणाच्या मान्यतेची वगैरे काही वाट बघितली नाही. त्यांनी स्वतः ठरवलं की आपल्या जनतेसाठी आपण राजा व्हायचंय, आपण छत्र धरायचंय, छत्र चामर धरायचे, आणि आपण छत्रपती व्हायचंय. त्यामुळे की एक तुम्हाला वाक्य सांगतो ते, की ह्याच्यामध्ये छान वाक्य आहे की हिंदू राजा झाला ही गोष्ट, मराठा राजा छत्रपती झाला ही गोष्ट सामान्य न झाली, असं तो म्हणतो. की एक मराठी माणूस छत्रपती झाला ही गोष्ट सामान्य नाही झाली, कारण एवढे वर्ष नुसतं ते इस्लामी आक्रमण किंवा जी परकीय आक्रमण ह्या सगळ्यातच म्हणजे अगदी नंतर नंतर ब्रिटिश, फ्रेंच सगळ्यांचं आपल्याकडे सुरू झालं होतं आपापलं हे बसवणं. त्यामुळे ओके, उमेश सरांचा आवाज मध्येच कमी होतो. ओके,
नंतर रामदास स्वामींनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना काय काय विशेषणं लावली ती आपण बघूया. तुमच्या स्क्रीनवर दिसतायत. गडपती, गजपती, हयपती, नरपती, म्हणजे ही अनेक विशेषण आहेत. त्याच्यामध्ये गडपती म्हणजे गडांचा राजा. अनेक गड आपल्याकडे गड किल्ले होते 1674 पर्यंत. जे आपला पुरंदरचा तह होऊन आपल्याकडे जे 23-12 प्रमाणे 12च किल्ले उरले होते, ते आपले एकदम ती संख्या जवळजवळ 250च्या पुढे निघून गेली होती. पुढच्या 4-5 वर्षामध्ये 1674 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या सगळ्या मावळ्यांनी हे अनेक किल्ले 4 वर्षात जिंकून घेतलेले, जवळजवळ 200-250च्या पुढे. गजपती म्हटलंय म्हणजे हत्तीबद्दल आहे. हयपती म्हणजे अश्वदळ आहे. नरपती म्हणजे लोकांचा राजा आहे. नर म्हणजे लोकांचा राजा आहे. असं ते सुंदर वर्णन या सगळ्या ठिकाणी आपल्याला या राज्याभिषेकाचं बघायला मिळतं. या राज्याभिषेकाचं महत्व हेच आहे की आम्हाला कोणाची मान्यता नाही आणि आम्ही स्वतःहून स्वतःला केलेला हा राज्याभिषेक होता. त्यामुळे या राज्याभिषेकाला खूप महत्व आहे. हे कोणाचे अंकित झालेले किंवा कोणाकडनं जहागिरी मिळालेले असं काही ते राजे नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वतः ठरवलं होतं की मी राजा होणार आणि जनतेला आपण म्हणूया न्याय मिळवून देणार किंवा जो अन्याय आहे त्याच्या विरुद्ध आवाज उठवणार. कारण पूर्वीच्या काळी अशी काही सोय नव्हती की धरणी धरा, कॅन्डल मार्च काढा, असं काही नव्हतं. कोणी कॅन्डल मार्च काढले नाहीत कधी. थेट त्यांनी निर्णय घेतला आणि लोक त्यांना जे त्यांच्या विचारसरणीचे लोक होते ते सगळे त्यांना येऊन मिळाले. बरोबर. हा झाला राज्याभिषेकाचा विधी. याच्यानंतर जो विधी झाला दुसऱ्या दिवशी किंवा त्या दिवशी शिवाजी महाराजांची एक लोकप्रतिकात्मक मिरवणूक काढली गेली, जिला राज्यारोहण म्हणून तिचा उल्लेख केला जातो. त्या मिरवणुकीचे महत्व काय होतं किंवा राज्यारोहणाने शिवाजी महाराजांना काय अधिकार मिळाले त्या प्रजेवरती, हे आपण बरं. जाणून घेण्याचा आता प्रयत्न करूया इथे. बरोबर. आता राज्यारोहण म्हणजे बेसिकली काय, तर राज्यारोहण या नावातच सगळं आलं की राज्याचं म्हणजे आरोहण करणं त्याच्यावर, म्हणजे ते राज्य स्वीकारणं. त्यांनी ते स्वतः राज्य स्वीकारलं आणि नुसतं स्वतः स्वीकारलं नाही, तर त्याला लोकांचं अनुमोदन घेणं, की लोकांनी त्याला एक्सेप्टन्स देणं, की आता आपले महाराज छत्रपती शिवाजी महाराज आहेत, सो ते आम्ही एक्सेप्ट करतो, अशा स्वरूपाचं हे अनुमोदन आहे. मग त्यासाठी काय केलं गेलं, हा जो राजप्रसाद होता किंवा राजसभा होती जिथे हा राज्याभिषेक सोहळा पार पडला. रायगडावर मला वाटतं इकडे बरेच मंडळी गेली असतील तर त्यांना माहिती असेल की रायगडापासून ते म्हणजे राजभवनापासून त्या जगदीश्वराच्या म्हणजे वाडेश्वराच्या देवळापर्यंतची वाट सगळ्यांना माहिती असेल. तर तिकडनं एक हत्तींची मिरवणूक काढण्यात आली ज्याच्यावर अंबारीमध्ये स्वतः छत्रपती शिवाजी महाराज आरूढ होते आणि तो जो त्यांचा ट्रॅव्हल आहे की ते तिथून त्या वाडेश्वराकडे जाऊन त्याचं दर्शन घेतलं. या सगळ्यामध्ये लोकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली किंवा त्यांचं अभिनंदन केलं. आपण असं म्हणू की ही एक प्रतिकात्मक मिरवणूक होती राज्यारोहणाची, की या राज्यारोहणामध्ये जनतेने त्यांना एक्सेप्ट केलंय. त्या लोकांनी त्याला अनुमोदन दिलंय की हो राजा, तू यापुढे तू आमचा छत्रपती आहेस किंवा तुम्ही आमचे छत्रपती महाराज आहात. अशा प्रकारे फक्त तुम्ही म्हणता म्हणून नाही, तर आम्ही पण मनापासून सांगतो की तुम्ही आमचे महाराज आहात. अशा प्रकारचा तो एक्सेप्टन्स असतो. याला आपण राज्यारोहण असं म्हटलं जातं. या प्रसंगाला म्हणूया आपण, तर किंवा या विधीला आपण म्हणूया की हे सगळे विधी पार पडल्यानंतर जाऊन देवाचं दर्शन घ्यायच्या मधल्या त्या मिरवणुकीमध्ये लोकांनी अनुमोदन दिलंय त्यांना की हो तुम्ही आमचे राजे आहात असं. आता ह्याच्यामध्ये आपण बघत जाऊया की त्यांना नक्की काय काय अधिकार त्यांना मिळाले. आता ते छत्रपती आहेत म्हणजे गागा भट्टांनी छत्र चामर धरली, त्यांच्या डोक्यावर छत्र धरलं म्हणून ते छत्रपती म्हणवले गेले. क्षत्रिय कुलावतंस म्हणजे क्षत्रिय कुळातला एक राजा किंवा एक व्यक्ती ही म्हणजे काय म्हणूया आपण छत्रपती झाले किंवा राजा झाले हे सांगणारा हा शब्द आहे क्षत्रिय कुलावतंस. कारण यापूर्वीचा इतिहास आपण मगाशी थोडक्यात बघितला. भरपूर गॅप पडली होती की एखादा हिंदू राजा स्वतःचा राज्याभिषेक करून घेतोय. हिंदू ऍज इन मी फक्त धर्मासाठी असं म्हणत नाहीये, पण इस्लामी जी आक्रमणं बाहेरून आली सगळ्यांनाच माहिती खैबर खिंडीतून आली, तिथून यांनी जी काही इकडनं सत्ता बळकवली किंवा त्यामध्ये ह्या सगळ्या परंपरेला खंड पडला होता. तो त्याला छेद देत हा राज्याभिषेक पार पडला होता. म्हणून एक क्षत्रिय कुलावतंस की क्षत्रिय घराण्यातला मी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज भोसले हे मी आता राजा होतोय. म्हणून तुम्हाला पुढे त्यांच्या पत्रामध्ये आपण पण एक पत्र दाखवणार आहोत, त्या पुढे प्रणव ते कव्हर करेलच. त्याच्यामध्ये सुद्धा पुढे ते स्वतःला क्षत्रिय कुलावतंस म्हणतात. सिंहासनाधीश्वर म्हणजे 32 मण सोन्याचं सिंहासन केलं गेलं त्यांच्यासाठी. त्यामध्ये पोलादपूरचे मी नाव विसरलो पण प्रणव पोलादपूर
हा चित्रे घराणं. सॉरी, पोलादपूरच्या चित्रे घराण्याचा ते सिंहासन घडवण्यामध्ये बराच मोठा वाटा होता, योगदान होतं. त्या सिंहासनावर महाराज आरूढ झाले. सो ते सिंहासनाधीश्वर होतात. नंतर राज्याचे अधिष्ठाता आहे, दंडाधिकार आहे, राज्याधिकार आहे. म्हणजे आपलं राज्य कसं चालावं, तिथे कुठे जुलूम जबरदस्ती होणार नाही, कुठे अन्याय होणार नाही. कारण पुढे एक शिवाजी महाराजांच्या पत्रात पण असा उल्लेख येतो, की आपल्यात आणि मुघलांमध्ये काही फरक आहे की नाही. म्हणजे त्यामुळे की आपल्या जो त्रास जनता ही महाराज छत्रपती होण्याआधी भोगत होती किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेऊन त्यामध्ये जे काम सुरू केलं, त्या दृष्टीने जे काम सुरू केलं, त्याचं फलित हे राज्याभिषेक जर आपण मानलं, तर ह्याच्या आधीच्या काळामध्ये जो इकडे हाहाकार माजला होता, तसंच त्यांना राजा बदलला पण अन्याय तोच सुरू आहे, असं काही वाटू नये. म्हणून हे अधिकार आहेत, की ज्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात. न्यायनिवाडा येतो, एखाद्याला दंड करण्याचा येतो, की राज्यात किंवा सगळ्यांना धरून ठेवायचं ही 12 मावळं होती किंवा जे खोरी होती, तिथे देशमुख लोक होते, ते त्यावेळी बंडाळी करून होते, आपापली सैन्य जमा करून होते. त्या सगळ्यांना एकत्र घेऊन, त्या सगळ्यांना एकत्र काय म्हणूया, त्यांची छान एक टीम म्हणूया आपण, त्या सगळ्यांना एकत्र घेऊन त्यांनी हे राज्याभिषेक केलेला होता, की त्या सगळ्यांच्या मदतीशिवाय हे अशक्य होतं. त्यामुळे हे राज्याभिषेकाचं महत्व आहे. आणि दुसरं म्हणजे परत परत तेच सांगतो, तोच मुद्दा, की ते स्वकर्तृत्वावर राजे झालेले होते. त्यांना कोणी राजे हा खिताब दिलेला नव्हता किंवा त्यांना कोणाची मान्यता किंवा ते कोणाचे अंकित नव्हते, की हो बाबा तू महाराज हो, माझी तुला परवानगी आहे. असं काही नव्हतं. अशी कोणाची परवानगी वगैरे काही नाही. त्यांनी स्वतः सर्वांच्या नाकावर टिचूनच म्हणेन, सगळ्या शाह्या होत्या, आदिलशाही होती, निजामशाही होती, थोड्याफार प्रमाणात कुतुबशाही, त्यांच्या आधी बरीचशाही इमादशाही होत्या, 5 शाह्या होत्या, त्या भंग पावलेल्या. अर्थात मुघल महाराजांच्या आधीच त्या भंग पावलेल्या, पण आदिलशाही निजामशाही तर होतीच. मुघल होते हा किंवा इंग्रज होते, या सगळ्यांना बोल. थोडक्यात एक प्रकारे चपराक होती, की मी छत्रपती बनलोय, आता मी सांगेन तसं कायद्याचं राज्य इथे येईल. इकडे कशी आनागोंदी चालू आहे, सिद्धी येत आहेत, कोकणपट्टी लुटतायत, असं काही आता यापुढे चालणार नाही. त्यामुळे तो किताब दिलेला राजा नव्हता, तो स्वकर्तृत्वावरती झालेला राजा होता. आता राज्याभिषेकाने स्थित्यंतर काय काय घडवली ती आपण बघूया. राज्याभिषेक ही महाराष्ट्राच्या दृष्टीने खूप मोठी राज्य क्रांतीच होती, असं आपण म्हणायला हवं. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर राज्य कारभाराच्या पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल केले, खूप महत्वाचे बदल केले. त्यातला सगळ्यात महत्वाचा बदल होता म्हणजे कालगणना. कालगणना जी असते, म्हणजे आज आपण जे कॅलेंडर वापरतो ते ग्रेगोरियन कॅलेंडर वापरतो. ते आणलं होतं ब्रिटिशांनी आणि आपण त्याचा वापर हा सुरू ठेवलेला आहे. का? तर तो आपल्याला सोपा वाटतो म्हणून. परंतु ती जी कालगणना होती आणि कालमापनाची पद्धत होती ती ब्रिटिशांची होती. तसंच शिवाजी महाराजांच्या काळात जी कालमापनाची पद्धत होती ती इस्लामी कालगणना वापरली जायची. आणि ती कालगणना जी होती ती बदलण्याचा शिवाजी महाराजांनी इथे खूप महत्वाचा अ, प्रयत्न केलेला आहे. आणि त्यांच्या कागदपत्रामधून तो आपल्याला बघायला मिळतो. आता इथे मी शिवाजी महाराजांचं एक पत्र दाखवलेलं आहे. त्या पत्राच्या ज्या सुरुवातीच्या 2 ओळी बघितल्या आपण, तर त्यामधून तो पत्राचा मायना स्पष्ट होतो. मी आत्ता त्या ओळी वाचून दाखवत नाही तुम्हाला. पुढे मी 2 वेगळी पत्र तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यांचे ते मायने दाखवेन. तेव्हा तुम्हाला त्यातला तो फरक जास्त कळेल. परंतु जी पूर्वीची पत्र होती त्याचा मायना हा इस्लामी मायन्याने सुरू व्हायचा. इस्लामी कालगणनेने सुरू व्हायचा. शिवाजी महाराजांची जी पत्र आहेत, ती राज्याभिषेकानंतर कशी बदलली ती आपण आता पुढे पाहणार आहोत. त्याचसोबत शिवाजी महाराजांनी राज्य व्यवहार कोश नावाचा एक अत्यंत महत्वाचा ग्रंथ रचून घेतला. त्या काळी म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात तत्पूर्वी हिंदवी राज्य सगळी लोपास गेलेली होती. त्यामुळे जी काही भाषा त्यावेळी राज्यकारभारात वापरली जायची किंवा रोजच्या कारभारामध्ये वापरली जायची, ती सगळी भाषा जी होती ती पूर्ण यावनी शब्दांनी किंवा इस्लामी शब्दांनी ग्रासलेली होती. मग ते शब्द जर आपल्या रोजच्या वापरामध्ये राहिले, तर त्या संस्कृतीचा आपल्यावरती नेहमीच प्रभाव राहील. आणि म्हणून त्या संस्कृतीचा प्रभाव कमी होऊन आपल्या संस्कृतीचा उद्धार व्हावा, आपल्या संस्कृतीची प्रगती व्हावी, यासाठी शिवाजी महाराजांनी त्या काळी तो राज्य व्यवहार कोश जो होता तो रचून घेतला. धुंडीराज लक्ष्मण व्यास या नावाचे एक गृहस्थ होते. त्यांनी तो ग्रंथ रचला आणि तो रघुनाथ नारायण हणमंते म्हणून होते, दक्षिणेतले शिवाजी महाराजांचे एक प्रमुख सरदार होते. त्यांनी शिवाजी महाराजांच्या आज्ञेने त्यांना तो रचायला सांगितलेला होता. त्यामुळे त्या ग्रंथाविषयी आपण थोडंसं आता जाणून घेऊया. याचबरोबर शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला शिवाजी महाराजांनी स्वतःची नाणी सुरू केली. नाणी कदाचित थोडीशी आधी सुद्धा सुरू झालेली असावी, याबद्दल अभ्यासकांमध्ये जरा दुमत आहे. पण शिवाजी राजांचा जो होन होता,
ज्या 3.5 ग्राम सोन्याचा तो होन होता, ज्याचं चित्र आपल्याला आता स्क्रीनवरती दिसतंय. हा होन राज्याभिषेकाच्या वेळी खास तयार करण्यात आला होता. त्याचबरोबर शिवाजी राजांचं तांब्याचं एक नाणं होतं, ज्याला शिवराई असं म्हटलं जातं. ती शिवराई हे नाणं सुद्धा राज्याभिषेकाच्या वेळी श्री राजा शिव एका बाजूला आणि त्याच्या पाठमोऱ्या बाजूला छत्रपती असं लिहिलेलं असायचं. असं ते नाणं त्यावेळी इश्यू करण्यात आलं. आता आपण पाहूया त्या पत्रांमधला फरक, जे मी आता मगाशी म्हणालो. आता तुम्हाला इथे 2 पत्र स्क्रीनवरती दिसतायत. त्यातलं पहिलं जे पत्र डाव्या बाजूला वरती तुम्हाला दिसतंय, हे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या आधीचं पत्र आहे. हे शिवाजी महाराजांनी जे पुण्यातला जो कसबा गणपती आहे, त्याला दिलेलं वतनपत्र आहे थोडक्यात म्हणूया आपण, किंवा त्याच्या दिवाबत्तीची सोय करण्यात आलेली आहे. त्याचा मायना कसा सुरू होतोय बघा. अजरक्त खाने राजश्री शिवाजी राजे जानीब कारकुनानी कर्यात मावळ देहाय परगण्या पुणे तर्फ मान बिदानत शुहूर सन सबा अरबैन अलफ. तर यावरून काही पटकन तुम्हाला एक समजणार नाही, कारण की हा जो मायना आहे, ह्यातली जी तारीख आहे ती शुहूर सणातली आहे. हा पूर्ण जो पत्रलिखाणाचा मायना आहे, हा इस्लामिक मायना आहे, जो पूर्वापार वापरात आलेला होता आणि तो काही काळापर्यंत शिवाजी महाराजांना वापरावा लागला. परंतु ज्यावेळेस त्यांना कळालं की सांस्कृतिक आक्रमण काय असतं आणि मग ते सांस्कृतिक आक्रमणाकरता आपल्याला त्या संस्कृतीमध्ये बदल घडवणं आवश्यक आहे, आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर दिलेली जी पत्र आहेत, त्या पत्रांमधले मायने जे आहेत ते पूर्णपणे आपल्याला वेगळे बघायला मिळतात. इथे खाली उजव्या बाजूला जे पत्र मी आता दिलेलं आहे, ते शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतरचं पत्र आहे. आता त्या पत्राची सुरुवात बघा कशी आहे. स्वस्तिश्री राज्याभिषेक शके 4 पिंगल नाम संवत्सरे माघ शुद्ध द्वादशी गुरुवासरे क्षत्रिय कुलावतंस श्री राजा शिवछत्रपती यांनी बाळाजीराव व चांदजीराव परगणे पाटण यास आज्ञा केली ऐसीजे. म्हणजे ही जी पहिली 4 ओळी आहेत, हा एक त्या पत्राचा मायना झाला, पद्धत झाली, की त्यामध्ये आपल्याला काय दिसतं. स्वस्तिश्री सुरुवात केलेली पत्राची. राज्याभिषेक शके 4 म्हणजे 78 सालचं हे पत्र आहे. 74 साली शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक शक सुरू केला. त्यांच्या राज्याभिषेकापासून ही शक सुरू करण्यात आला. यापूर्वीही अनेक राजे झाले, ह्यानंतरही अनेक राजे झाले. अनेकांनी राज्याभिषेक झाल्यानंतर किंवा राज्यावर आल्यानंतर स्वतःच्या नावाने कालगणना सुरू करणं ही काही नवीन गोष्ट नव्हती. पण प्रत्येकाने ती कालगणना सुरू करत असताना स्वतःच्या नावाने सुरू केली. पण शिवाजी महाराजांनी तसं केलं नाही. क्रांती घडवणाऱ्या ह्या राज्याभिषेक ह्या सोहळ्याच्या नावाने ती कालगणना सुरू करण्यात आली. हे त्याचं महत्व आहे. त्यामुळे राज्याभिषेक शके 4 पिंगल नाम संवत्सर आहे. आपल्याकडे संवत्सर असतात. त्या संवत्सरांची एक यादी आहे. त्या संवत्सरातलं पिंगल नावाचं हे संवत्सर ते पत्र देताना सुरू होतं. माघ शुद्ध द्वादशी, माघ महिन्यातल्या शुद्ध पक्षातली द्वादशीची तिथी होती. गुरुवासर आहे, त्या दिवशी गुरुवार होता. क्षत्रिय कुलावतंस, जे शिवाजी महाराजांनी स्वतःला घेतलेलं एक अत्यंत महत्वाचं विशेषण आहे. श्री राजा शिवछत्रपती यांनी बाळाजीराव व चांदजीराव परगणे पाटण, पाटण इथे राहणारे बाळाजीराव आणि चांदजीराव यांना आज्ञा केली आहे. यांना ते लिहिलेलं पत्र आहे. हा तो त्या पत्राचा मायना आहे. तर मी पत्र पूर्ण वाचत नाही इथे. पत्र भरपूर मोठं आहे, पण महत्वाचं पत्र आहे. पण यशवंतराव पाटणकर नावाचा एक महत्वाचा सरदार होता. तो त्या लढाईमध्ये मारला गेला होता आणि महाराजांनी सांत्वन करणारं हे पत्र लिहिलंय त्याच्या भावांना आणि त्याच्या घरच्यांना, की त्याची आयुष्य मर्यादा तितकीच, त्यास काय करावे, तुम्ही त्याच्या मुलांचा समाचार घेत जा. त्याच्या मुलास करार करून पूर्वीच पत्र पाठवली आहेत आणि अण्णाजी दत्तो तिथे असतात माहिती पाटण परगण्यामध्ये. त्यांच्या मदतीने तुमच्या मनाप्रमाणे आणि त्यांच्या हुकुमाप्रमाणे जे काय असेल ते तिथे चालवलं जाईल, असं हे साधारण पत्र आहे. पण 2 पत्र दाखवण्याचा माझा उद्देश हा होता, की दोन्ही मायन्यांमधला फरक राज्याभिषेकाच्या पूर्वी आणि राज्याभिषेकाच्या नंतर कसा आहे तो आपल्याला इथे पाहायला मिळतोय. यानंतर मी बोललो ते राज्य व्यवहार कोशाबद्दल. आता हा राज्य व्यवहार कोश म्हणजे आजच्या भाषेत ज्याला डिक्शनरी किंवा थेसॉरस आपण म्हणतो. प्रतिशब्द मिळणं, एखाद्या शब्दाला प्रतिशब्द उपलब्ध करून देणं. तो हा कोश शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या नंतर तयार करून घेतला. आता हा कोश बराच मोठा आहे. यात सुमारे 1300 ते 1500 शब्द आहेत. तर ह्यामध्ये 10 प्रमुख वर्ग तयार केले. 10 सेक्शन्स आपण म्हणूया त्या पुस्तकाचे. त्यामध्ये राजवर्ग आहे, कार्यस्थान वर्ग, भोग्य वर्ग, शस्त्र वर्ग, चतुरंग वर्ग, सामंत वर्ग, दुर्ग वर्ग, लेखन वर्ग, जनपद वर्ग आणि पण्य वर्ग. म्हणजे तत्काळात त्या काळामध्ये जे जे काय रोजच्या वापरामधल्या गोष्टी होत्या, म्हणजे शस्त्र वापरली जायची, मग त्या शस्त्रांना इस्लामी नावं असणार, ती बदलून आपल्याला तिथे गिरवाण मधली किंवा संस्कृत प्रतिशब्द मिळाले पाहिजे त्याला, म्हणून ती नावं उपलब्ध करून देणं. चतुरंग वर्ग म्हणजे तुमचं सैन्य असतं, त्या सैन्यामधले हुद्दे असतात, घोडा असतो, हत्ती असतो, यांची नावं असतात. ती आपण मराठीमध्ये किंवा आज जी नावं वापरली जातात त्यातली बरीचशी अजूनही पर्शियन आहेत.
पण शिवाजी महाराजांनी ती त्यावेळेसच त्याला प्रतिशब्द तयार करून दिले होते. आता मी इथं प्रत्येक वर्गातले 2-2 महत्वाचे किंवा एक एक्झाम्पल म्हणून 2-2 शब्द दिलेले आहेत. राजवर्गातनं जर तुम्ही म्हणाल आफताब, हा आफताब शब्द त्यावेळी वापरला जायचा. त्याला प्रतिशब्द सूर्य हा तयार करून दिलाय. सूर्याला आफताब म्हणतात पर्शियनमध्ये. साहेब, साहेबऐवजी स्वामी हा शब्द दिलेला आहे. किंवा गुलाब, गुलाबाचं जे फूल किंवा गुलकंद जो मिळतो त्यातनं त्याला मकरंद हा शब्द दिलेला आहे. मेवा म्हणजे खाद्य वस्तू. असे अनेक इथे दिलेले आहे. दुर्ग वर्गामधलं बघितलं तर किल्ला, आजही आपण किल्ल्यावर चाललो किंवा किल्ला बघून आलो किंवा किल्ल्यावर ट्रेकिंगला चाललो असं म्हणतो. किल्ला हा शब्दच मुळात पर्शियन आहे. त्याला दुर्ग हा प्रतिशब्द दिलेला आहे. जंजिरा आपण म्हणतो, जो आयलंड फोर्ट असतो. त्या जंजिऱ्याला द्वीप हा प्रतिशब्द दिलेला आहे. शस्त्र वर्गामध्ये आपल्याला गुर्ज म्हणजे गदा दिलेली आहे. तीर जो असतो म्हणजे बाण, त्याला सायक हा शब्द दिलेला आहे. पण्य वर्ग म्हणजे रोजच्या व्यापारातला वर्ग जो आपण म्हणतो. त्याला दुकान, दुकान हा शब्द आपण आजही वापरतो, की दुकानात जाऊन येतो. पण त्या दुकानाला आपण हा संस्कृत मधला प्रतिशब्द दिलेला आहे. चावडी, गावाला जी चावडी असते, झाडाखाली बसून सगळेजण गप्पा मारतात. त्याला एक अत्यंत छान शब्द वापरलाय, हट्ट सभा असं म्हटलेलं आहे त्याला, की जिथे सगळी हट्टी माणसं एकत्र बसून सभा भरवत असतील, ती कदाचित हट्ट सभा असावी. तर असे अनेक शब्द आहेत. 1500 सुमारे 1340 शब्दांचा हा कोश आहे मोठा. मार्केटमध्ये अवेलेबल आहे. अश्विनी कुमार मराठे यांनी त्याच्यावरती पीएचडी केलेली आहे. त्यांचा ग्रंथ तुम्हाला मार्केटमध्ये मिळेल. जरूर अभ्यास करावा असा हा ग्रंथ आहे. पण ही एक मोठी सांस्कृतिक क्रांती होती, की जे शब्द परकीयांचे आपल्याकडे आलेले आहेत, त्यापेक्षा आपल्या संस्कृतीतले जे महत्त्वाचे शब्द आहेत, ते रूढ होणं अत्यंत गरजेचं. म्हणून ही सांस्कृतिक क्रांती राज्यव्यवहार कोश रचून शिवाजी महाराजांनी इथे घडवून आणलेली होती. यानंतर आपण पाहतो सगळ्यात महत्वाचं राज्याभिषेकामध्ये काय झालं, तर राज्याभिषेकामध्ये जबाबदाऱ्या वाटण्यात आल्या. अष्टप्रधान मंडळ जे शिवाजी महाराजांनी तयार केलं, तर त्यावेळी ते एक कानूजाप्ता असं त्याला म्हणतात. तर त्या कानूजाप्त्यामध्ये राज्यकारभाराची नियमावली काय जी आहे ती सगळी रचून दिली. त्यामध्ये कोणाला काय काय पदव्या दिल्या. मोरोपंत पिंगळे हे पंतप्रधान किंवा पेशवा झाले. त्यानंतर हंबीरराव मोहिते हे सरनौबत म्हणजे सेनापती झालेले होते. रामचंद्र निळकंठ अमात्य होते. मुजुमदार किंवा ज्याला फायनान्स मिनिस्टर आपण आज म्हणतो ते होते. सोशल रिफॉर्म्स किंवा आपण ज्याला दान धर्म करण्याचे विधी सगळे जास्त त्यावरती मॉनिटरिंग करणारा म्हणून मोरेश्वर पंडितराव होता. त्याला पंडितराव हे पद होतं त्यावेळी. अण्णाजी दत्तो सचिव होते, सेक्रेटरी, चीफ सेक्रेटरीएट सांभाळणारे. निराजीरावजी न्यायाधीश म्हणजे ज्युडिशियल जस्टिस जे आपण म्हणतो, जस्टिस मिनिस्ट्री ती त्यांच्याकडे होती. दत्ताजी त्रिंबक यांना मंत्री किंवा वाक्यानवीस हे पद देण्यात आलेलं आहे. हेर खातं हे अत्यंत प्रबळ होतं शिवाजी महाराजांचं. सगळीकडून येणारे वाक्य, इन्स्टन्सेस, नोट्स, ज्या काही इंटेलिजन्स सगळा जो गॅदर होतो, तो इंटेलिजन्स एकत्र करून ठेवण्याचं काम जे असायचं ते ह्या वाक्यानविसांचं असायचं. आणि मग रामचंद्र त्रिंबक म्हणजे रामचंद्र पंत अमात्य जे होते ते सुमंत किंवा डबीर किंवा ज्याला आपण फॉरेन मिनिस्टर म्हणतो, असे हे फॉरेन मिनिस्टर होते. तर ह्या सर्वांच्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या सुद्धा मी इथे स्क्रीनवरती दिलेल्या आहेत, की काय काय होत्या त्या सगळ्या वाटून दिलेल्या होत्या. आता मी सगळ्या जबाबदाऱ्या याच्यातनं वाटत नाही, परंतु एक तुम्ही छान इथे नोटीस करा, की जो दानधर्म करणारा मोरेश्वर पंडितराव आहे, तेवढा एक इसम जर सोडला तर प्रत्येकाच्या जबाबदारीमध्ये, आणि हे आमचे वाक्य किंवा आमचे शब्द नाही आहेत, हे जसंच्या तसं त्या कागदपत्रामधनं आम्ही घेऊन इथे स्लाइड वरती दिलेलं आहे. प्रत्येकाच्या जबाबदारीमध्ये शेवटी युद्ध 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 असं लिहिलेलं आहे, की वेळ पडेल, गरज पडेल त्यावेळेस सगळ्यांनी युद्धाला उभं राहिलं पाहिजे. प्रत्येकाची युद्धाची जबाबदारी पाहिजे. कोणीही बोरू बहाद्दर राहता कामा नये. बरोबर. त्यामुळे प्रत्येकाला जबाबदाऱ्या दिलेल्या असल्या तरी युद्ध ही एक महत्वाची जबाबदारी प्रत्येकाला इथे देण्यात आलेली आहे. आणि ह्यामुळे ह्या 8 मंत्र्यांच्या, अष्टप्रधानांच्या व्यतिरिक्त बाळाजी आवजी चिटणीस जे होते, ते बाळाजी आवजी चिटणीसांना स्वतंत्र कारभार हा चिटणीसी, जमिनीसी आणि कारखानीसीचा दिलेला होता. त्यामध्ये मग ज्या वस्तूंची आवक-जावक असते, घरामध्ये काय-काय लागतं, राज्यकारभार चालवण्यासाठी ज्या वस्तू लागतात, त्या आणणं, नेणं, सगळे जे विधी असतात ते व्यवस्थित पाहणं, ही जबाबदारी जी होती ती चिटणीस अर्थात सेक्रेटरी, प्रायव्हेट सेक्रेटरी जे आपण म्हणू शकतो शिवाजी महाराजांचे, त्यांची होती. हे बाळाजी चिटणीसांविषयी एक सांगावसं वाटतं, की पुढे शंभू छत्रपतींच्या काळामध्ये काही कारणाने जे काही प्रसंग घडले त्यातनं त्यांना हत्तीच्या पायी देण्यात आलं. आणि त्यात त्यात त्यांची कसूर नव्हती पण. आणि ती गोष्ट झाल्यानंतर संभाजी महाराज जे होते ते आपल्या पत्नी ज्या होत्या येसूबाई त्यांना भेटायला गेल्या. तर येसूबाई जेव्हा संभाजी महाराजांना भेटल्या त्यानंतर त्यांनी एक छान वाक्य वापरलंय, की "बाळाजी आवजीस मारले किंवा बाळप्रभूस मारले हे उचित न केले. साहेबांचे मनच त्यापाशी होते."
म्हणजे शिवाजी महाराजांचं मनच जणू त्यांच्याकडे होतं. शिवाजी महाराजांची रोज पत्र ते लिहायचे. त्यामुळे एखाद्या माणसाबरोबर आपण जेव्हा नेहमी वावरतो, तेव्हा त्या माणसाच्या मनात काय चालू आहे, हे त्या दुसऱ्या माणसाला माहिती असतं. रोजचे कारभार असतात, की हा माणूस चांगला आहे बरं का, पुढे याची प्रगती झाली पाहिजे किंवा याला किल्लेदार करा. हा माणूस मोठा होऊन मोठं काम करेल. ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या बाळाजी आवजींनी शिवाजी महाराजांपासून ऐकलेल्या असाव्यात. म्हणून ते वाक्य त्यावेळी येसूबाईंनी वापरलेलं आहे, की साहेबांचे मनच त्यापाशी होते असं. तर ह्या झाल्या हा भाग आपण बघितला, याला नियमावली किंवा कानून-जाप्ता म्हणतात. हा एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट होती, जी राज्याभिषेकानंतर घडली. यानंतर एक महत्त्वाची गोष्ट जी सगळ्यांच्याच आवडीची आहे, ते म्हणजे दुर्गराज रायगड. रायगड हा राजधानी म्हणून निवडण्यात आला आणि तो राजधानी म्हणून ज्यावेळेस निवडण्यात आला, त्यावेळेस हिरोजी इंदलकर म्हणून जे अ, इमारत हवालदार होते किंवा इमारतीचे प्रमुख होते, इमारत विभागाचे जे प्रमुख होते मराठ्यांचे, त्यांनी हा रायगड बांधून काढला आणि मग त्यांनी बांधल्यानंतर त्यांनी तो काय-काय बांधलं तिथे, कधी बांधला, ह्याच्या सगळ्याच्या डिटेल्स ज्या आहेत, त्या एका शिलालेखावरती रायगडावरती आजही आपल्याला पाहायला मिळतात. हा शिलालेख जो आहे तो आज ज्याला जगदीश्वराचा प्रासाद म्हणतात. म्हणजे जे महादेव वाडेश्वराचं मंदिर आहे, त्याच्या बाहेरच्या बाजूला भिंतीवरती हा शिलालेख आपल्याला पाहायला मिळतो. हे शिलालेखाचं वाचन कसं आहे थोडक्यात, तर श्री गणपतये नमः प्रासादो जगदीश्वरस्य जगतामतां आनंद दोदुन्य श्रीमद छत्रपते शिवस्य नृपते सिंहासने तिष्ठतः शाके षण्णव बाणभूमी गणनानाम आनंद संवत्सरे ज्योती राजमुहूर्त कीर्त महिते शुक्लेश सार्पे तिथो वापी कूप तडाग राजरुचिरे हरमेर वने विथिके स्तंभे कुंभिगृहे नरेंद्र सदने रंभ्रम लिही मिहिते श्रीमद रायगिरो गिराम विषय हिराजिना निर्मितो यावत चंद्र दिवाकरो विलसत स्थावत मृत्युंबते. तर थोडक्यामध्ये ह्यामध्ये काय काय आहे, तर पहिल्यांदी राज्याभिषेकाचं वर्णन करणार म्हणजे राज्याभिषेक कधी झाला याची तिथी आणि तारीख यामध्ये कोड लँग्वेज मध्ये आपण म्हणूया आजच्या भाषेमध्ये कोड मध्ये त्यांनी ती दिलेली आहे. म्हणजे शब्दांमधून आकडे पाठवणं किंवा आकडे नोंदून ठेवणं ही पद्धत त्या काळी रूढ होती. तर ती आपल्याला इथे पाहायला मिळते आणि त्यानंतर दुसऱ्या श्लोकामध्ये हिरोजी इंदुलकरांनी काय काय बांधलं तर त्याची सगळी यादी दिलेली. वापी, कूप, तडाग म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी पाण्याची टाकी बांधली, मनोरे बांधले, नरेंद्र सदन म्हणजे घर बांधलं. नरेंद्र सदन म्हणजे राजाचं घर बांधलं, राजगृह बांधला. त्यानंतर कुंभीगृह म्हणजे हत्तीशाळा बांधली. स्तंभ बांधले, जे मनोरे आज आपल्याला पाहायला मिळतात. अशा अनेक गोष्टी बांधल्या आणि हे कधीपर्यंत राहिलं पाहिजे, हातून त्यांनी जो रायगड बांधलेला आहे तो येईल तोपर्यंत हा रायगड असाच राहो, असं त्यांनी इथे ते लिहिलेलं आहे. तर आपण मी आता तुम्हाला बोललो, की कोड लँग्वेज मध्ये ते कसं लिहिलेलं आहे. तर त्याचं मी तुम्हाला थोडक्यात इथे दाखवतो, की आता हा जो श्लोक आहे, आपण हा श्लोक बघितला. यातली जी पहिल्या श्लोकातली 3री आणि 4थी ओळ आहे, की शाके षण्णव बाणभूमी गणनादाम आनंद संवत्सरे ज्योतिराज मुहूर्त कीर्त महिते शुक्लेश सार्पे तिथो. यातला शाके म्हणजे हा शकासाठी वापरलेला शब्द आहे. षण्णव म्हणजे 96. बाण जे असतात ते पूर्वी मायथॉलॉजीच्या याच्याप्रमाणे 5 प्रकारचे बाण असायचे. भूमी जी असते ती पृथ्वी 1 म्हणून तिला 1 हा आकडा मांडलेला आहे आणि त्याचा गणना करताना संस्कृतमध्ये जेव्हा श्लोकांमधून आकडे दिले जातात तेव्हा अंकानाम वामनोगती वामतोगती असं एक प्रिन्सिपल आहे. तो जसं आपण अल्जेब्राचे प्रिन्सिपल म्हणतो तसा हा तिथला वाक्य जो आकडे जो असतो त्या आकडे मोजण्याचा हा प्रिन्सिपल आहे, की डावीकडून उजवीकडे जात असताना आकडे जे आहेत ते मोठे होतात. त्यामुळे इथे तुम्ही जे 96, 5 आणि 1 वाचता, तर तो 1, 5, 9, 6 असा वाचायचा. म्हणजे 1596 म्हणजे शके 1596 च्या किती तारखेला? तर शुक्ल पक्षातल्या म्हणजे शुक्लेश त्यातल्या ईश आणि सार्पे. ईश म्हणजे 3 ईश्वर असतात. ब्रह्मा, विष्णू आणि महेश. म्हणून ते 3 साठी त्यांनी ते ईश वापरलंय. आणि सार्पे म्हणजे सर्प जो असतो, सापांचे प्रकार पूर्वी आहेत. तुम्ही मायथॉलॉजी मध्ये जर अजून डीप जाल, तर त्यामध्ये भुजंग कोण असतो, तर तक्षक कोण असतो, सर्प कोण असतो, असे ते एक-एक मग तो सर्प जो असतो तो एक प्रकार झाला त्या सापाचा. म्हणून मग ते 1 आणि म्हणून ती 13वी जी तिथी आहे, शुक्ल पक्षातली 13 म्हणजे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1596 हे देण्याचा प्रयत्न त्या शिलालेखामधनं करण्यात आलेला आहे. तर थोडंसं टेक्निकल होतंय, परंतु ही छान माहिती आहे, की ही सगळ्यांना माहिती हवी. पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही रायगडावरती जाल, तो शिलालेख बघाल, तेव्हा तुम्हाला तो आता वाचताना त्यामध्ये जास्त इंटरेस्ट येईल. म्हणून मी ही माहिती तुमच्या पुढे दिली. आणि मग हा शिलालेख कोणी केला? तर हा हिरोजी इंदुलकरांनी तिथे रायगड बांधल्यानंतर तो शिलालेख लावला. ह्या व्यतिरिक्त त्यांनी एक छोटासा शिलालेख तिथे रायगडाच्या त्या मंदिराच्या पायरीवरती बसवलाय. त्या शिलालेखावरती लिहिलेलं आहे, की सेवेचे ठायी तत्पर हिराजी इंदलकर. तो शिलालेख आपल्याला इथे छोटासा त्या पायरीवरती कोरलेला दिसून येतो.
हेच ते हिरोजी इंदुलकर ज्यांनी रायगड पूर्ण तो बांधला राज्याभिषेकाच्या पूर्वी. ही होती सांस्कृतिक क्रांती जी पूर्ण राज्याभिषेकाने घडवलेली होती. स्थित्यंतर घडवून आणलेली होती. आपली राजधानी तयार झाली. आपले नियम आले. आपली मिनिस्ट्री सगळी शिवाजी महाराजांनी तिथे उभी केली. आपल्या भाषेला प्रभुत्व देण्यासाठी त्यांनी तो राज्यव्यवहार कोश निवडला. राज्याभिषेक शक सुरू केला. पत्रलिखाणाचे मायने बदलले. तर असे हे सगळे करणारे शिवाजी महाराज हे काय नेमकं रसायन होतं? आजही आपण शिवरायांचे एवढे सगळेजण भक्त का आहोत? कारण त्यांच्यामध्ये तशा सगळ्या त्या क्वालिटीज होत्या. तर ह्या काय महत्त्वाच्या त्यातल्या काय क्वालिटीज होत्या? त्या आपण एक थोड्याशा इथं पाहूया. तर शिवाजी महाराजांमध्ये नेतृत्व कौशल्य हे सगळ्यात महत्त्वाचं होतं, की माणूस घडवणारा हा माणूस होता, की माणसांमधले गुण ओळखणे आणि दुसरा माणूस एनेबल करणे, केपेबल करणे ही जी काही कला आहे, ही शिवाजी महाराजांमध्ये सगळ्यात महत्त्वाची होती. त्यांच्यामध्ये ते नेतृत्व कौशल होतं. मग ते नेतृत्व कौशल माणूस कसा डेव्हलप करतो? तर आपली क्षमता काय? समोरच्याची क्षमता काय? ही क्षमता ओळखून घेणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. ती क्षमता त्यांनी ओळखून घेतली. यासाठी उदाहरण म्हणून आपण अफझल खानाची जी भेट त्यांनी घेतली, ती भेट जी आहे ती हे सगळं क्षमतेचं एनालिसिस आहे, की त्या माणसाची पॉवर कुठे आहे, की ओपन फील्डमध्ये जर ते बॅटल झालं, तर तिथे त्याची क्षमता आपल्यापेक्षा जास्त असेल. पण हीच जर क्षमता आपली कधी वाढेल, जर डोंगर दऱ्यांमध्ये आपण त्याला खेचून आणलं आणि तिथं हे युद्ध खेळलो, तर आपली क्षमता ही त्याच्यापेक्षा जास्त असेल. म्हणून ते अफझल खानाची भेट हे त्याचं एक उदाहरण देता येतं. त्यानंतर आत्मविश्वास. शिवाजी महाराजांकडे प्रचंड आत्मविश्वास होता. कार्तलब खान नावाचा जो सेनानी होता मुघलांचा, तो जेव्हा आला आणि तुंगारण्यमधनं त्याचं सैन्य चाललेलं होतं आणि कोकणामध्ये जाऊन ते महाराजांचे जे इलाके आहेत त्याच्यावरती ते अटॅक करणार होतं. त्यावेळी शिवाजी महाराज स्वतः नेतृत्व करून एका घोड्यावरती बसून ते सगळे तुणीर भरून बाणांनी धनुष्य बाण घेऊन त्या तुंगारण्यातनं निघालेत आणि त्याला अडवलंय. त्याच्यावरती गनिमी काव्याने हल्ले केलेत आणि त्याला शरण यायला भाग पाडलेले. का? तर महाराजांनी हे स्वतः करून दाखवलं. आपण म्हणतो की ग्रेट जनरल किंवा ग्रेट लीडर किंवा आजही आजच्या भाषेत जेव्हा मॅनेजमेंटमध्ये बोललं जातं तेव्हा ग्रेट मॅनेजर हू इज द ग्रेट मॅनेजर हू मॅनेजेस द लीस्ट बट लीड्स फ्रॉम द फ्रंट असं म्हणतात की तुम्ही दुसऱ्याला हे अजिबात करायला सांगू नका की जे तुम्ही स्वतः करू शकत नाही. ऑलवेज लीड फ्रॉम द फ्रंट हे जे म्हटलं जातं ते याच्यासाठीच की महाराजांनी आत्मविश्वासाने स्वतः पुढे होऊन ते सगळं केलेलं आहे. त्यानंतर कुठलीही संधी हातात आली तर त्याचं सोनं करणं हे शिवाजी महाराजांपेक्षा उत्तम उदाहरण आपल्याला ह्याच्यात बघता येत नाही. तुम्ही सुरतेवरचा छापा बघा की प्लॅनिंग करून ते सगळं इम्प्लिमेंट करणं व्यवस्थित हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि कुठलीही गोष्ट स्वतः करणं म्हणजे आता ह्या सुरतेची गोष्ट निघाली म्हणून मी सांगतो की ज्यावेळेस सुरतेची लूट महाराजांनी केली, सुरत महाराजांनी 2 वेळा लुटली. एकदा 1664 मध्ये लुटली आणि दुसऱ्यांदा 1670 साली लुटली. 1664 मध्ये शिवाजी महाराज ज्यावेळेस गेले, त्यावेळेस घोडे घेऊन गेले, की त्यांना ठाऊक होतं त्यांना आपण म्हणूया त्यावेळी की त्यांना कदाचित माहीत नव्हतं की मुघल किती पाठीवर येतील, कुठल्या वेगाने येतील. म्हणून त्यावेळेस ते घोडे घेऊन गेले. सामान जे होतं ते घोड्यांवरती लादून इकडे आणण्यात आलं. दुसरी लूट जी शिवाजी महाराजांनी सुरतेवरची केली, त्यावेळेस महाराज बैलगाड्या घेऊन गेले. कारण महाराजांना तोपर्यंत मुघलांचा पूर्ण अंदाज आलेला होता. जी त्यांची स्टडी असते, ती स्टडी पूर्ण झालेली होती. दुसऱ्यांदा जेव्हा सामान आणलं, तेव्हा बैलगाड्यात लादून ते आणण्यात आलं. कारण त्यांना माहिती होतं मुघल आले जरी पाठीवरती, पहिली गोष्ट ते येणार नाही. कारण जो पहिला त्यांचा अनुभव होता 64 साली जेव्हा त्यांनी अटॅक केला, त्यावेळेस कापुचिन पादरी आणि इंग्रज लोक जे होते ते विरोधाला उभे राहिले. परंतु मुघल जो तिथला सुभेदार होता मुख्य इनायत खान, तो इनायत खान तर स्वतःला त्या किल्ल्यामध्ये कोंडून बसला. त्याच्यामुळे दुसऱ्या वेळेस तो काही येऊन अटॅक करेल असं त्यांना वाटलं नव्हतं. पण तरीही पाठीवरती त्यावेळी मुघल आले. जेव्हा दुसऱ्या लूट झाली त्यावेळेस पाठीवरती मुघल आले आणि ते मुघल आल्यानंतर नाशिकच्या जवळ कांचनबारीचा घाट आहे छोटा, वणी-दिंडोरीच्या मध्ये तो येतो आणि त्या लढाईला जी प्रख्यात लढाई त्यावेळी तिथे झाली, तिला कांचनबारीची लढाई किंवा वणी-दिंडोरीची लढाई म्हणतात. त्या वणी-दिंडोरीच्या लढाईमध्ये सभासद बखरीमध्ये छान वाक्य आहेत ती शिवाजी महाराजांविषयी वापरलेली, की "खासा राजा बख्तर घुगी घालून उभा राहिला, सडे सडे राऊत सवे उभे केले." ज्यावेळेस ते शत्रू सैन्य पाठीवर येतंय असं दिसलं, त्यावेळेस तिथे महाराजांना स्वतःच्या ताकदीचा पूर्ण अंदाज होता, आत्मविश्वास होता, की आपण हे येणारं सैन्य जे आहे याला निश्चितपणे हरवू शकू. आणि म्हणून त्यांनी स्वतः बख्तर घुगी घालून महाराज तिथे समोर उभे राहिले आणि त्यांच्या सोबत जे होते ते सगळे राऊत
म्हणजे जे घोडेस्वार असतात, प्रमुख घोडेस्वार त्यांना राऊत म्हणतात. ते सडे राऊत सगळे सवे उभे केले त्यांच्या सोबत आणि मग त्यांनी त्या युद्धाला समोर गेले आणि त्यांनी मुघली सैन्याचा तिथे धुव्वा उडवला असं आपल्याला म्हणता येतं. यानंतर जी एक महत्वाची क्वालिटी जी आपल्याला शिवाजी महाराजांमध्ये दिसून येते ती दिसून येते म्हणजे नियोजन. कुठल्याही गोष्टीचं व्यवस्थित प्लॅनिंग करणं. वेळ काय आहे? त्या वेळेचं महत्त्व जाणून घेणं. त्याप्रमाणे आखणी करणं, त्याप्रमाणे सगळी योजना करणं आणि केलेल्या योजनेला फॉलो करणं. आजही स्टुडंट्स जे आहेत, ते कधी प्रिपरेटरी लीव्हज लागल्या परीक्षेच्या आधी, की प्लॅनिंग खूप करता. ओके, माझ्याकडे 20 दिवस आहेत, माझ्याकडे 8 विषय आहेत. मी प्रत्येक विषयाला 2-2, 3-3 दिवस देऊन इतके-इतके युनिट्स या दिवसात करेन. पण जेव्हा 19वा दिवस येतो, तेव्हा त्यातल्या किंबहुना 25-30% लोकांनीच तो प्लॅन फॉलो केलेला असतो. मग तो प्लॅन जर आपण फॉलो केला नाही, तर तुम्हाला ते परीक्षेमध्ये फ्रुट्स किंवा रिझल्ट्स कसे दिसणार? त्यासाठी जो प्लॅन आहे, तो प्लॅन आखणं जेवढं महत्वाचं आहे, तेवढाच तो फॉलो करणं पण अगदी. महत्वाचं आहे. बरोबर. त्यामध्ये तुम्ही वाई ते पन्हाळा बघा. ज्यावेळेस अफझल खानाला शिवाजी महाराजांनी हरवलं, तेव्हा त्यांना कळालं, की हा अत्यंत महत्वाचा आदिलशाही सरदार आपण इथे बुडवलेला आहे. ह्याचा आपल्याला फायदा घेणं अत्यंत गरजेचं आहे. पुढल्या 18 दिवसामध्ये चिंचा पाडावे तसे किल्ले घेतलेत, असं त्या बखरीमध्ये उल्लेख आलेला आहे सगळा. की तिथून महाराज जे वाईहून निघाले, प्रतापगडहून तुम्ही उतरलात की वाई लागतं. वाईहून जे निघाले ते थेट पन्हाळ्याला 18व्या दिवशी 18 पन्हाळा आपल्या दिवसात. ताब्यात आलेला होता. मग त्यामध्ये सगळे चंदन, वंदन, नंदगिरी, साताऱ्याचा किल्ला, ही वसंतगड, तुमचा याचा पुसे सावळीचा किल्ला, हे सगळे किल्ले एक 18 दिवसामध्ये महाराजांनी जिंकले आणि आणि जिथे थेट वेळ जातोय असं दिसलं तिथे मिरजेच्या गढीच्या इकडे मिरज यायला थोडा वेळ लागला, तर ते मिरज तशी दुसरं सैन्य तिथे डिप्लॉय करून स्वतः पुढे निघून गेले. बरोबर. म्हणजे की जिथे वाटत होतं की आपल्याला वेळ लागेल, तिथे ते कुमक ठेवली. हं. त्यांना लढू दिलं, पण जे किल्ले पटापट तो जो मुलूक होता, भूगोल जो होता, तो आपल्या आधिपत्याखाली आणणं अत्यंत गरजेचं होतं. सुरतमध्ये आपल्याला प्लॅनिंग महत्त्वाचं बघायला मिळतं. आग्र्याहून सुटका हे तर प्लॅनिंगचा परमोच्च बिंदू आहे, असं म्हणता येईल. शिवाजी महाराज तिथे एकटे अडकलेले आहेत. त्यांच्याबरोबर अगदी मोजकी लोकं आहेत. शेवटच्या चरणामध्ये तर आपल्याला असं बघायला मिळतं, की जी लोकं होती त्यांना सुद्धा सोडून दिलेलं आहे शिवाजी महाराजांनी. आणि मग फक्त स्वतः आणि स्वतःचे पुत्र शंभूराजे आणि मग काही मिनिस्टर्स यांना घेऊन शिवाजी महाराज तिथनं सुटलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर दक्षिण दिग्विजय जो आहे, जो शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या नंतर दक्षिणेची स्वारी काढली. तर ह्या दक्षिणेच्या स्वारीमध्ये अत्यंत महत्त्वाचं काटेकोरपणे प्लॅनिंग केलेलं होतं. कुतुबशहा बरोबर त्यांनी जे अलायन्स केली, त्या अलायन्सचं महत्त्व पण त्यावेळी खूप महत्त्वाचं होतं. त्यानंतर तिसरा जो पॉइंट मी इथे दिलेला आहे, की मूल्य, मॉरल व्हॅल्यूज जे असतात, की ज्या व्हॅल्यूज वरती तुम्ही तुमचं राज्य स्थापन करणार आहात, त्या व्हॅल्यूंच्या सोबत आपण काय म्हणतो ट्रू टू इट, की त्या व्हॅल्यूंशी एकनिष्ठ राहणं अत्यंत गरजेचं होतं. की तुम्हाला जर एखादी ऑर्डर दिलेली आहे, आज्ञा दिली आहे, तर त्या आज्ञेचं पालन होणं अत्यंत गरजेचं आहे. माणकोजी दहा तोंडे जे होते, शिवाजी महाराजांचे पहिले कॅव्हलरीचे सरनोबत, घोडदळाचे सरनोबत. तर त्यांच्याविषयी एक नोंद मिळते आपल्याला, की माणकोजी दहा तोंडे हुकूम मानिनासे झाले, म्हणून त्यांना मुरे राजगडा नजीक नेऊन चौरंगा करून मारिले. चौरंगा करणे म्हणजे इथे कोपरापासून हात तोडणे आणि गुडघ्यापासून पाय तोडणे, अशी शिवकाळामध्ये एक अत्यंत भयानक अशी शिक्षा होती. ती शिक्षा त्यांना देण्यात आली. का? तर ते हुकूम मानत नव्हते. हुकूम मानेनासे झाले, असं दिलंय. त्यानंतर खंडोजी खोपडे ज्यांनी विश्वासघात केला, जे खानाला जाऊन मिळाले, त्यांचा सुद्धा चौरंगा करण्यात आला. नेतोजी पालकर पन्हाळ्यावरती जेव्हा शिवाजी महाराजांनी हल्ला केला पुरंदरच्या तहानंतर, त्यावेळी ते वेळेवर पोहोचले नाहीत आणि शिवाजी महाराजांना तिथे खूप मोठ्या एका पराभवाला सामोरं जावं लागलं. तर त्यावेळेस समयास कैसे पावला नाहीत, असा खूप मोठा कौल लावला शिवाजी महाराजांनी नेतोजी पालकरांना आणि त्यांना त्यांच्या सेवेतनं बडतर्फ करण्यात आलं, त्यांना काढून टाकण्यात आलं. तर अनुशासन जे आहे ते अत्यंत महत्वाचं असतं. तुम्हाला सांगितलं होतं, की या तुम्ही आले नाही त्यामुळे इथे 1000-1200 मावळे जे आहेत ते आपले मारले. कापले गेले. एवढे बरोबर. लोकं मारली गेली का? तर केवळ तुम्ही वेळेवर पोहोचला नाहीत म्हणून. म्हणून ते एक एक्झाम्पल जे असतं ते सेट करणं गरजेचं असतं कुठल्याही जनरलला किंवा कुठल्याही कॅप्टनला आणि म्हणून त्यांनी ते तिथे केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि नंतर एक महत्वाचा जे मॉरल व्हॅल्यू आपण जे म्हणतो, की मर्यादा. कुठल्याही गोष्टीला मर्यादेत राहणं अत्यंत गरजेचं होतं. तसं कडतोजी गुजर म्हणजे प्रतापराव गुजर जे आहेत ते अत्यंत शूर सेनानी, खूप महत्वाचे आणि खूप सरनोबत होते शिवाजी महाराजांचे. अत्यंत महत्वाचे सेनानी. परंतु ते बहलोल खानावरती तुटून पडले. पहिल्यांदा बहलोल खान जो होता, तो त्यांनी हरवला होता. त्याला शरणागती पत्करायला लावली. परंतु अधिकार नसतानाही त्यांनी त्यांना धर्मवाट दिली, सोडून दिलं.
तर ते सोडून देण्याचे अधिकार त्यांच्याकडे नव्हते. युद्ध करण्याचा अधिकार त्यांचा होता. पण त्यापुढे कैदी आल्यानंतर काय करायचं ते राजमंडळ ठरवेल. शिवाजी महाराज ठरवतील, मंत्रिमंडळ ठरवेल काय करायचं. पण हा परस्पर निर्णय त्यांचा त्यांनी घेऊन टाकला आणि मग शिवाजी महाराजांनी त्यांना खरमरीत एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रातनं त्यांना दरडावून विचारलेलं होतं. तर त्यामुळे मर्यादित राहणं अत्यंत गरजेचं असतं. तर इतका मोठा माणूस असूनही, आपला सरनोबत असूनही त्याला ती जरब निर्माण करणं आणि योग्य वेळी ते जाणीव करून देणं हे अत्यंत गरजेचं होतं. त्यामुळे ही जी 3 महत्त्वाची गुण आहेत, जे 3 महत्त्वाचे गुण आहेत, नेतृत्व, नियोजन आणि मूल्य म्हणजे आपले कोर मॉरल व्हॅल्यूज जे आहेत, हे मी इथं सांगण्याचा प्रयत्न केला. ही जी आहेत ही शाश्वत आहेत. थ्रूआउट तुम्ही किती वॉर जनरल्स बदलले, तुम्ही किती मॅनेजमेंटचा अभ्यास केला, तरी त्यामध्ये तुम्हाला हीच मॅनेजमेंट टेक्निक सगळीकडे दिसणार. ही शाश्वत व्यवस्थापन तंत्र आहेत सगळी. त्यामुळे हे अत्यंत महत्वाचं आहे. तर ही मला शिवाजी महाराजांच्या बद्दल महत्वाची माहिती जी होती, ही द्यायची होती, की शिवाजी महाराज इतरांपेक्षा वेगळे का आहेत आणि या माणसाचं आपल्यावरती एवढं मोठं गारुड का आहे अजूनही? कारण हे वेगळं रसायन होतं एक. पुढचा जो टॉपिक आम्ही घेतला आहे, की YouTube चॅनल. YouTube चॅनलद्वारे आम्ही ही माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. तर YouTube का? हे आता उमेश तुम्हाला सांगेल. सर्वप्रथम घड्याळाकडे माझं लक्ष आहे. प्रोफेसर आम्ही आपल्याकडे थोडासा वेळ आहे की आपण Q&A कडे जाऊया, कारण मी नाही, थोडक्यात थोडा तुम्ही हे सांगा, हे हां, एवढं सांगा, पण मग आपण क्वेश्चन आन्सर्स कडे जाऊया. शुअर. आता युट्यूब का, प्रणव म्हणाला जसं की आजच्या पिढीमध्ये युट्यूब हे सगळ्यात पॉप्युलर असं काय म्हणूया प्लॅटफॉर्म आहे. आणि आपण सुद्धा आपल्याला कितीतरी झालं. गोष्टी, अगदी रेसिपीज असतील किंवा की एखादं नॉलेज असेल, की आपण पटकन म्हणतो की गुगल करा, की तसंच हे युट्यूबवर आपल्याला कुठल्याही गोष्टीचं साधारण व्हिडिओ सकट बघायला मिळतं. त्यामुळे आपल्याला काय म्हणूया की समोरच डेमो दिसतो, कितीतरी गोष्टी रिपेअर कशा करायच्या इथपासनं. तर तोच विचार आम्ही केला, की आपला इतिहासाचा अभ्यास आहे. आपण इतिहास जेव्हा लोकांसमोर मांडतोय, तो ससंदर्भ मांडतोय, हे महत्वाचं. कारण काय आहे, हल्ली फास्ट फूडचा जमाना आहे. फास्ट फूडच्या जमान्यामध्ये पटकन सगळ्यांना 30 मिनिटात सगळी माहिती मिळायला हवी. एक पिक्चर बघितला बाजीराव मस्तानी, 2 कादंबऱ्या वाचल्या, की राऊंड बद्दल सगळी माहिती झाली आपल्याला. किंवा आपण छाती ठोकपणे बाहेर चार चौघात, म्हणजे आम्ही याला नेहमी क्रिकेटशी जोडतो, की म्हणजे मी मी स्वतः पर्सनली मान्य करतो, की मी काही विशेष क्रिकेट खेळलेलं नाही. आम्हाला माहिती आहे, प्रोफेसर आम्हाला माहिती आहे. तर आपण घरात बसून सचिनने हा बॉल हुक करायला हवा होता, सचिनने हा बॉल असा करायला हवा होता, तसा, हे घरात बसून जी बोलणारी व्यक्ती असते ना, तेवढंच ते महत्व असतं त्याला. की आपण इतिहासाचा काही अभ्यास न करता मोडीचा, बेसिकली इतिहासाचा अभ्यास करायचा तर मोडी यायला हवी. युट्यूब चॅनल सुरू केल्यानंतर एक पहिलं पाऊल उचललं, की मोडी आपल्याला जी येते ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोडीची गोडी नावाची एक सिरीज चालू केली, ज्याच्यामध्ये आम्ही लोकांना ऑनलाईन मोडी फ्री शिकवली. मग व्हिडिओ अपलोड केले, जो तो त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आम्हाला भरपूर अजूनही लोक सराव करून तपासायला पाठवतात, किंवा मोडी ती तसे मोडीचे व्हिडिओ बनवून टाकले. किंवा मग जे आमच्याकडे माहिती आहे ती आजच्या तारखेला धकाधकीच्या जीवनामध्ये पुस्तक वाचण्याचा, आता वाचन संस्कृती म्हणतोय आम्ही. आता मी स्वतः पुस्तक प्रकाशक आहे. राफ्टर पब्लिकेशन्स माझ्या संस्थेचं नाव आहे. आता त्याच्या अंडर आम्ही भरपूर ससंदर्भ पुस्तकं रिलीज केली आहेत. तरी पण तुम्ही सगळे स्वतःलाच विचारा एक प्रश्न, याच्या पूर्वीचं पुस्तक तुम्ही विकत घेऊन कधी वाचलं होतं? याचं कारण आपल्याकडे वेळच नाहीये. सो जाता येता युट्यूब मोबाईलला कनेक्ट केलं, हेडफोन लावला, की बरेचदा आमचे व्ह्युअर्स काही असे पण आहेत जे व्हिडिओ ऍट टाइम्स बघत पण नाहीत. ते व्हिडिओ प्ले करतात, खिशात ठेवतात आणि नुसतं कानाने तो ऐकतात, जस्ट लाईक अन ऑडिओ बुक. सो आम्ही हा विचार केला, की आपण त्यासाठी युट्यूब बघायला चालू करूया, म्हणजे युट्यूब चॅनल मध्ये काम चालू करूया. आता युट्यूब चालू केल्यावर आम्ही हा पण विचार केला, की आपला मराठा इतिहास आहे, मराठ्यांची ही दैदिप्यमान इतिहास आहे, हा नॉन महाराष्ट्रीयन लोकांपर्यंत पण गेला पाहिजे. म्हणून आम्ही विरासत नावाचा हिंदी आणि हिस्टेरिओग्राफी नावाचा इंग्लिश चॅनल सुरू केला. तुम्हाला गंमत सांगतो, इनिशियली आमच्यावर भरपूर टीका झाली त्याच्यावरून, की तुम्ही मराठ्यांचा इतिहास वेगळ्या भाषेत कसं सांगता, तो मराठीतच हवा. पण आम्ही अजून ठाम आहोत. आम्हाला तमिळ, तेलुगू, जर्मन वाटेल त्या भाषेमध्ये मिळाला तरी आम्ही महाराजांचा इतिहास हा वाटेल त्या भाषेतनं पोहोचवू. पण तो अधिक लोकांपर्यंत तो ग्लोबली पोहोचायला हवा. जसं प्रणव म्हणाला, इट्स टाइमलेस मॅनेजमेंट टेक्निक. त्याच्यामुळे हे फक्त आपल्याला आणि फक्त महाराष्ट्रीयन आणि फक्त मराठी लोकांनाच ऍप्लिकेबल आहे असं काही नाही. ते अख्ख्या जगातल्या कोणालाही त्याच्यातनं शिकवण घेण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. सो आपण तो अधिक पोहोचवण्याचा प्रयत्न केला. म्हणून युट्यूब चॅनल हा आम्ही निवडला. आणि तुम्ही सगळे जे आज कॉलेजचे स्टुडंट आहात, युट्यूब ही एक
चांगला पर्याय होऊ शकतो, एक चांगली करिअरची संधी होऊ शकते. हे पण याच्या मागे म्हणजे मी इथे तुम्हाला सगळ्यांना सांगेन, की बरेचदा आपण असा विचार करत असतो. मी मागे 2018 साली रिलीज झालेला YouTubeवरचा एक व्हिडिओ पाहिलाय. जमल्यास मी लिंक पण शेअर करेन. त्याच्यामध्ये असं स्पष्ट ते सांगतात, की जगाची लोकसंख्या, त्याच्यामधली युट्यूबरची लोकसंख्या, त्याच्यामधली भारताची लोकसंख्या, सो काही अपॉर्च्युनिटी निघून नाही गेले. आता हे 2020 आहे. खूप लोक तुमच्याकडे मुलं असतील जे म्हणत असतील, की आम्हाला युट्यूब चॅनल चालू करायचंय, पण कसा करू, काय करू? या सगळ्याचं एकच प्रणव मला नेहमी सांगत असतो, की एकच त्याचं की फॅक्टर आहे तो म्हणजे कन्सिस्टन्सी. तुम्ही त्याच्यामध्ये कन्सिस्टंट राहिलात, तर तुमचा युट्यूब सुद्धा लोक बघतील. त्याच्या कॉन्टेंटला महत्व द्या. कॉन्टेंट हा प्युअर पाहिजे, उत्तम पाहिजे. त्यामुळे ही सुद्धा एक चांगली संधी आहे युट्यूबर होणं ही. आजकाल काय युट्यूबर आहे म्हणजे रिकामटेकडा घरात बसून काहीतरी करत असतो कॉम्प्युटरवर, असं काही नाहीये. बरेच आजचे लिडिंग युट्यूबर्स तुम्ही हिंदीतले, मराठीतले बघितलेत, बरेचसे रेसिपी चॅनल्स आहेत, बरेच आहेत. तुम्ही सर्च करत असाल त्याच्यापैकी अनेक चॅनल्सना तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेल. सो तसंच मी सांगतो, की या सगळ्या चॅनल्सना आपण सबस्क्राईब करतो, बघतोय. तर फ्री सबस्क्रिप्शन असतं, पैसे पण लागत नाहीत. सगळी माहिती आपल्याला त्याच्यावर मिळते. बरं ती खरी आहे का हे मात्र तपासून बघायला हवी. आता आमच्यासारखे चॅनल आहेत, तसेच ऍट टाइम्स इतिहासाचं विकृतीकरण करणारे, थोडाफार जातीद्वेष पसरवणारे सुद्धा चॅनल आहेत. पण अशी काही तक्रार करून चालत नाही. आपल्या हातात टेक्नॉलॉजी आहे, त्याचा वापर आपण कसा करायचा हे आपण ह्यानी म्हणजे काय म्हणूया आपण, की सदसद विवेक बुद्धीने हे ठरवायला हवं. आपल्याला सगळं मिळेल. तर त्याच्यामधलं म्हणजे बाबासाहेब पुरंदरे एक छान वाक्य म्हणतात, की चंदन आहे आणि कोळसा पण आहे. काय उगाळून घ्यायचंय ते आपण ठरवायचं त्यातलं. सो YouTubeवर तुम्हाला बऱ्याच गोष्टी मिळतील. त्यातलं काय घ्यायचं ते आपण ठरवायचं. आणि युट्यूबर होण्याच्या दृष्टीने, युट्यूबर म्हणून करिअर करण्याच्या दृष्टीने जर तुम्ही तरुण मुलं ठरवत असाल, तर देयर इज नथिंग लाईक इट आणि यू शुड गो फॉर इट. तुमचं जर कंटेंट चांगला असेल आणि जर तुमची कन्सिस्टन्सी असेल, तर नक्की व्ह्यूज पण येतील आणि सबस्क्रायबर्स पण येतील याची मला खात्री आहे. म्हणजे मी आणि प्रणव काही खूप मोठे युट्यूबर्स नाही आहोत. आज 2.25 लाख ते 2.5 लाख आमचे व्ह्युअर्स आहेत. पण तरी आम्हाला आम्ही कुठून सुरुवात केली होती हे आम्हाला दोघांनाही माहिती आहे. त्याच्यामुळे तेव्हा एक व्ह्यू साठी आम्ही तडफडायचो, की व्ह्यूज वाढायचे नाहीत, त्यावेळी चिंता करत बसायचो. पण आता आज आम्हाला एक कळलं, की व्हिडिओ टाकत राहणे आपलं काम. बेडेकर सरांनी आम्हाला एकच गोष्ट सांगितली, तुम्ही तुमचं काम करत राहा, त्याला रिझल्ट येणार म्हणजे येणार. याच्यामध्ये मी काही वेगळं सांगत नाहीये. त्याच्यामुळे युट्यूब काय याचं उत्तर मी इथे देण्याचा प्रयत्न केला. आता आपण विशेष वेळ न घालवता शक्यतो Q&A कडे जाऊया. ओके. मी आता एक इकडे प्रश्न तुम्हाला अजून एक स्लाइड दाखवायची का ही कुठची? नाही, ही तुम्हाला सगळ्यांना सांगतो, ही सगळी आमची तुमच्या स्क्रीनवर दिसत आहेत, ती सोशल हँडल्स आहेत, आमचे युट्यूब चॅनल्स आहेत. त्याला जरूर सबस्क्राईब करा. त्याच्यावर बरीच ससंदर्भ इतिहास आम्ही मांडलेला आहे. तिथे तुम्हाला बरेच अनेक व्हिडिओ दिसतील, जवळजवळ 150च्या वर आमचे व्हिडिओज आहेत तिथे. तुम्ही ते जरूर सबस्क्राईब करा. तर मी तुम्हाला आता दोघांनाही आपण हा कार्यक्रम जो झाला, प्रणव आणि उमेश तुमचे दोघांचे मी मनापासून आभार मानतो. आणि विशेष आभार असे की अमेरिकेत आता जिकडनं प्रणव बोलतात तिकडे जवळजवळ मध्यरात्र झाली आहे, तरी त्यांनी आमच्या विनंतीला मान दिला आणि ते आहे तिकडे. मी माझ्या कॉलेजची मॅनेजमेंट, आमचे प्राचार्य डॉक्टर जयंत आपटे, आमचे उपप्राचार्य प्रोफेसर गोपाल सोनार, आमच्या ऍडमिनिस्ट्रेटर प्रोफेसर भावना वैद्य, सेल्फ फायनान्सच्या आमच्या उपप्राचार्या डॉक्टर लिपी मुखर्जी, तसेच आमचे IQSC कोऑर्डिनेटर अश्वथ देसाई यांचे आभार मानतो. त्याचबरोबर आम्हाला ह्या कार्यक्रमासाठी ज्यांनी टेक्निकल सपोर्ट दिला, नागेश नलावडे, ऋषी गुप्ता, त्यांचे आभार मानतो. या कार्यक्रमासाठी मला अजून एका व्यक्तीचे आभार मानायचे, ते म्हणजे आमचे विकास आहूजा, जे नेहमी मीडियाचं आज जे तुम्ही सगळं पोस्टर बघताय तर त्यांनी ते बनवलं होतं, तर त्यांचे आभार. त्याचबरोबर ह्या कार्यक्रमासाठी मला आता हे मदत ज्यांनी केली ते माझे 2 सहकारी प्रोफेसर आलोक हर्डीकर आणि अवंती साठे, तसंच प्रोफेसर चार्मी दलाल यांचेही मी आभार मानतो, की त्यांनी YouTube लाईव्ह करण्यासाठी मदत केली. पण सगळ्यात जास्त आभार तुम्ही जे सगळे पार्टिसिपंट्स आहात. म्हणजे आज हे जे आहे, मी तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो, की आम्हाला जे पार्टिसिपंट्स मिळाले ते आंबेजोगाई सारख्या ठिकाणाहून पण आलेले आहेत. हातकणंगलेवरून पण आलेले आहेत. तर ह्या सगळ्यांचे मनापासून आभार आणि भविष्यातही आम्ही तुमच्याबरोबर नक्कीच एखादा कार्यक्रम करू, जो जास्त वेळ चालेल असं वाटतं. उमेश आणि प्रणव तुमचे पुन्हा एकदा आभार आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करू. वेळेअभावी आम्ही सगळ्यांचे प्रश्न नाही घेऊ शकलो, पण पुढच्या वेळेला आम्ही नक्कीच तो प्रयत्न करू. तर धन्यवाद आणि जय हिंद, जय महाराष्ट्र.